तुम्ही काय शिकवताय? दुधीची वडी. हा, दुधीची वडी. ओके, म्हणजे ते मुठिया. हा, मुठिया. दुधीच्या मुठिया. तुम्ही मला जसं म्हणालात की मेथीचे मुठिया पण मस्त असतात गुजरात्यांचे ना, तेच मुठिया आपण उंदियोत पण वापरतो. उद्या टाईप मध्ये ते बनवते भाजी, त्याच्यामध्ये बी टाकते असं. हा, कारण आम्हाला आठवतं, कारण ते खाताना त्याच्यामध्ये जेव्हा ते मुठिया येतात तेव्हा इतके छान लागतात, मसालेदार. तर तसेच हे दुधीचे मुठिया. ओके, मग त्याचं साहित्य सांगता? गव्हाचा पीठ, भाकरीचा भरड पीठ, गव्हाचा ते, चण्याचा पीठ, दुधी किसलेली, आला मिरची, हळद, मिरची पावडर, मीठ, दही, कोथिंबीर, गरम मसाला, तीळ, पिठी साखर, हिंग, मोहरी. आता आपण हे आधी घ्यायचं ना भाभी? दुधीच्या मुठ्याचं, किसलेल्या दुधी आणि पीठ, आणि मग हे सगळं. मग सगळं आधी काय देऊ? मग दुधी का पहिला? दुधी. पहिले दुधी. आता ह्याच्यामध्ये एक एक जिन्नस घालायचे ना. काय देऊ आधी? गव्हाचं पीठ. एक गव्हाचं पीठ अगदी बारीक आहे आणि एक भरड आहे. आता चण्याचं पीठ. चण्याचं पीठ कमी ना थोडं, 1 चम्मच, 1-2 चम्मच. अच्छा, मग हे एकदमच हेल्दी झाली ना डिश. म्हणजे गव्हाचं पीठ आणि दुधी. भाकरीचा पीठ आहे, भरड. थोडं जाड आहे ते पीठ. आता तेल. आता मीठ आणि दही. दह्याने छान चव येईल त्याला ना, आंबट अशी मस्त. द्या, मी घालू? काय काय घाल देऊ सांगा. तुम्ही मळायला घ्या, मी घालते. मिरची पावडर, थोडी आला मिरची. ओके, आलं आणि मिरची आहे ना फक्त ठेचलेली? किसलेली. एवढं लागणार? बस. जास्ती तिखट होईल ना? नाही बोल. तेल, थोडी साखर, पिठी साखर. तेल हे सगळंच लागेल का? तेल नाही, थोडा टाक. 1 चम्मच एवढं. आता पिठी साखर थोडी, गरम मसाला, पिठी साखर, गरम मसाला. थोडा अजून कमी. बस. हा, कारण जास्ती जळजळीत स्ट्रॉंग पण ते मजा नाही. तुम्हाला म्हणजे माहिती असेल की गुजराती जेवण अति मसालेदार नसतं, त्यात सगळ्या चवी असतात. आंबट. अजून घालू पिठी साखर? थोडी. बस. आंबट, गोड, तिखट सगळ्या चवी असतात त्याच्यात, पण गरम मसाले अति नसतात. घातलं ना आता सगळं? तर काय राहिलं नाही ना? नाही. ठीक आहे. हे कोथिंबीर कधी घालायची? कोथिंबीर नंतर. ओके, मग हे मळून घेऊया, एकत्र करून घेऊया पीठ जे आपण बांधलं ते भाभी तयार झालं ना. आता हे तुम्ही चाळणीमध्ये ठेवणार, पण त्याचं गोल असं लांबट करायचं आणि मग ते शिजवायच्या, नंतर कापून हे करायचं, फोडणी करायची. तेल हातासाठी घेतलंय ना? हातासाठी. चाळणीला आपण लावून घेतलंय तेल. नेहमी आपण कुठलीही गोष्ट उकडताना चाळणीला लावतो, कारण ते ग्रीसिंग, चिकटू नये म्हणून. हाताला पण लागेल ना भाभी? बस. आणि हे ह्याच्यातला हाफ 2 बनवणार ना? 2 बनवणार. म्हणजे आता तुम्हाला हाफ लागेल आणि मग हाफ देऊ. अजून देऊ? बस. ठीक आहे. असे आपण 2 लांबट असे अळूवडीचे कसे उंडे करतो तसे करून. हे अजून एक थोडी मध्ये ठेवू. आता हे किती वेळ तुम्ही उकडणार? 15-20 मिनिट. 15-20 मिनिटं. बरं, ठीक आहे. तर एक 15 ते 20 मिनिटं आपण हे उकडून घेऊया, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला ते परत फोडणीला घालायचे ना, तर ते जास्ती खमंग. ऍक्च्युली कच्चं पण छान लागतं ते, बघायला फोडणी. फोडणी तुम्ही अळूवडीला पण फोडणी देता ना? आलूवडीला बी देते. पात्रा. कारण मला ती म्हणजे गुजराती, टिपिकल गुजराती पात्रा जो असतो त्याला ती फोडणी असते. तीळ आणि मोहरी, खोबरा, सुक्क खोबरं. असे वगैरे फोडणी त्यालाही असते. तर आपण आता ह्याला तिळाची फोडणी करू. तीळ, मोहरी आणि तीळ. बरं, ठीक आहे, त्याची तयारी करू.
आपण जे उंडे उकडले तर ते मस्त असे झालेले आहेत आणि ते कापून देऊ ना तुम्हाला? कापून देऊ. तुम्ही फोडणी करता? हा, फोडणी. ओके. कसे कापायचे ते? जस्ट गोल गोल ना? कापायचं. हा. ओके. पातळ पातळ का असं? हा, बस बरोबर असं. आहे ना हा, हे? बरोबर आहे. हा. पक्षी भरपूर येतात ते भाभी तुमच्याकडे? हा. ओके. अशा पद्धतीने आपण सगळेच तुकडे करून घेऊया आणि हे कच्चं मी तुम्हाला म्हटलं छान लागतं ते पण मी चव घेऊन बघणार आहे. हा. यम. असं कापू का? मस्त पटापट. हा, बरोबर. भाभी आता काय देऊ तुम्हाला आधी? मोहरी. मोहरी, तीळ, तीळ. कोथिंबीर. आता हे पटकन टाकायला पाहिजे. हा, मी टाकते ना लगेच. झालं माझं पण. तीळ घातल्या लगेच ना? ओके. टाका. हा. दिवाळीचे फटाक्यांची माळ कशी उडते तसं ताड 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 ते उडालं. वरती कोथिंबीर टाकायची. टाकू? हे आपल्याला असं करायला लागेल ना? हां, द्या. जे डाएटिंग करतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे. अगदी थोडंसं तेल आहे त्याच्यामध्ये. तर हे नोट करा की गुजराती डिशमध्ये सुद्धा कमी तेलाच्या वस्तू बनतात. तर ठीक आहे, ही अशी आमची हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. तर याचं साहित्य आणि कृती घ्या. दुधीचे मुठिये बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, गव्हाचा जाडसर रवा, बेसन, दुधीचा किस, आलं मिरची पेस्ट, हळद, तिखट, मीठ, दही, कोथिंबीर, गरम मसाला, तीळ, पिठी साखर, हिंग आणि मोहरी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दुधीचा किस घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन, गव्हाचा जाडसर रवा, मीठ, दही, तिखट, आलं मिरचीचा ठेचा, तेल, पिठी साखर, गरम मसाला आणि हळद घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. तयार पिठाचे लांबट आकाराचे मुठिये करून ते वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या मुठियांचे तुकडे करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि तीळ परतून त्यात वाफवलेल्या मुठियांचे तुकडे घालावेत. वरून कोथिंबीर घालून दुधीचे मुठिये सर्व्ह करावेत.